नमस्कार. कशा आहात? अनास. तर मनुष्य जीवन हे आपल्या मर्जीवरच असतं असं नाही. कधी धाक असतो, कधी दडपण असतो, कधी विचार असतात, काही जबाबदाऱ्या असतात. त्यानुसार माणूस जगत असतो. प्रसंग, व्यक्ती, कुटुंब या व्यवस्थेमध्ये प्रत्येकाचाही एक वेगळा रोल असतो आणि तो रोल स्वीकारून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकाचा स्वभाव आपल्याशी मिळता जुळता असेलच असं नाही. हे एक तर्कशास्त्र आणि मानसशास्त्र ठरवून स्वतःला साजेसं असं जीवन जगावं असं वाटतं. आपले डोळे, भावदर्शन, व्यक्तिदर्शन आणि व्यक्तीचे स्वभाव ही विविधता आहे आणि या विविधतेमध्ये आपण जीवन जगत असतो. प्रतिक्रिया व्यक्त का करायची नाही त्याला एक तारतम्य असतं. आपण ठराविक व्यक्तींना तितक्याशा कालावधीमध्ये वार्तालाप करतो, बोलतो, भाव व्यक्त करतो. त्याचं मन दुखू नये हा त्यामागचा मुख्य हेतू आणि मुख्य उद्देश की आपण सुखी राहावं. शब्दाने शब्द वाढतात, बोलण्याने बोलणं वाढतं. शब्द आणि बोलणं हे विपर्यास होऊन प्रत्येकाला पटेलच असं अजिबात नसतं. आपण धाकात ठेवून आणि आपण दडपणात असतं हेही नकोच आहे ना गंमत. शब्द सुमन आहे, शब्द हे नयन आहे. मुखे डोळे देखील बोलतात आणि हे बोलण्याची परिभाषा ज्याला जमते त्यावेळेला काही प्रसंगी आपण तितकंच मोजकं बोलतोय आणि समजदार भूमिका असते. कारण आपल्याला व्यक्तिगत वैयक्तिक आयुष्य जगायचं हो. जीवन प्रत्येकाला प्रिय असतं, तसं मला हे प्रिय आहे आणि असायला पाहिजे. व्यक्तिमोह, व्यक्ती आकर्षण आणि व्यक्तीच्या गराड्यामध्ये स्वतःला हरवून घेणं हा भावनेचा खेळ आहे. भावना भरकटत जाते, मन हरवत जातं आणि उगीच काळजी, उगीच चिंता काय मिळणार आहे. छान आयुष्य निवांत जगूया, मस्त मजेत राहूया. हा जो साहित्याचा भाव आहे ना की व्यवस्थित आपण व्यवस्थित कसं राहिलं हे प्रत्येकाला आवडतं. कुणाची गुलामगिरी, कुणाची मानसिक गुलामीमध्ये आपण त्याच्यासारखं आपण वागणं नाही, जमणार नाही. आपली जडणघडण, आपलं जीवन, आपल्यालाही बुद्धिमत्ता आहे, चातुर्य आहे, शहाणपण आहे. त्यावर आपलं आयुष्य छान जगलंच ना आहे ना. ही जगण्याची परिभाषा ज्याला जमते त्याला आयुष्यावर लाख मोलाचं प्रेम असतं. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.